अजित पवार 2 दिवसांपासून दिल्लीत आहेत। शहांच्या भेटीसाठी अजित पवार ठाण मांडून आहेत। अजित पवार दिल्लीमध्ये आहेत, 2 दिवसांपासून दिल्लीमध्येच आहेत। अमित शहा यांच्या भेटीसाठी ते दिल्लीत आहेत। मात्र अद्याप अमित शहा यांची भेट झालेली नाहीये। अर्थ खाते स्वतःकडेच ठेवण्याचे अजित पवार यांचे प्रयत्न आहेत। अमित शहा आणि अजित पवार यांची भेट अद्याप झालेली नाही। या भेटीकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष असेल। आज महायुती सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत अजित पवार। 2 दिवसांपासून मात्र दिल्लीमध्ये आहेत। शहांच्या भेटीसाठी अजित पवार ठाण मांडून आहेत। आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। शुभम, आपण पाहतोय आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। उद्या 5 डिसेंबरला शपथविधी होणार आहे। मात्र अजित पवार दिल्लीमध्ये शहांची भेट घेणार आहेत। शहांच्या भेटीसाठी ते तिथे दिल्लीमध्ये थांबलेले आहेत। अर्थ खातं, या अर्थ खात्यासाठी अजित पवार कुठेतरी आग्रही आहेत। अगदी बरोबर नीलम, आपण बघू शकतो मागील 2 दिवसांपासून जे आहेत अजित पवार दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीमध्ये जाऊन त्यांना अमित शहा यांची भेट घ्यायची आहे। त्यांची भेट घेण्यासाठी ते तिथे थांबले आहेत। मात्र महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। सत्ता स्थापन करण्यासाठी जे आहे महायुतीने कंबर कसलेली आहे। अवघे काही तास राहिले आहेत शपथविधी सोहळ्यासाठी आणि सोबतच आज महायुतीचे सर्व नेते जे आहेत राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडे जाणार आहेत सरकार स्थापनेबद्दलचा प्रस्ताव देण्यासाठी। आणि त्याच वेळेस जे आहेत अजित पवार हे दिल्लीमध्ये आहेत। अजित पवार हे अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले आहेत। कुठेतरी आग्रही आहेत त्या अर्थ खात्यासाठी आणि अजून देखील काही मागण्या त्यांच्या असू शकतात किंवा नेमकं काय कारण आहे अमित शहा यांची भेट घेण्यासाठी हे अजून गुलदस्त्यात आहे। मात्र महाराष्ट्रात एवढ्या वेगवान घडामोडी असताना अजित पवार मात्र त्याच्यात नाही आहेत। अजित पवार हे दिल्लीत अमित शहा यांची भेट घेण्यासाठी ठाण मांडून आहेत। नीलम जी नक्कीच, आपण पाहतोय शुभम, महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या घडामोडी होत आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहतोय। मात्र अजित पवार दिल्लीमध्ये आहेत। अमित शहा यांची भेट होणार आहे की नाही त्या संदर्भात काय माहिती आहे? अर्थातच अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत। त्या कारणाने त्यांचं पूर्ण शेड्यूल जे आहे ते आठवड्याभरापासूनच जे आहे ठरलेलं असतं आणि त्यामध्ये अजित पवार हे अचानकपणे जाऊन भेटीसाठी वेळ मागत आहेत। उद्या अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत शपथविधी सोहळ्यासाठी। तर मात्र आज त्यांची भेट होते का, आज दिवसभरात त्यांची भेट होते का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। नीलम जी शुभम, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।